सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ नोंदणीकृत सदस्यांना मिळणाऱ्या योजना टप्प्याटप्प्याने बंद करीत असल्यामुळे असंघटित मजूर संघटना संयुक्त कृती समिती अकोला जिल्हाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात आज दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। दरम्यान धरणे आंदोलनाला आमदार साजिद खान पठाण यांनी भेट दिली असता येत्या विधानसभा विधिमंडळ अधिवेशनात काँग्रेसचे 16 आमदार बांधकाम मजुरांचे टप्प्याटप्प्याने विविध योजना बंद का केले असा प्रश्न विचारून मजुरांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिले। आज बिल्डिंग कामगार मजूर असोसिएशन, बिल्डिंग पेंटर्स, बांधकाम मजूर असोसिएशन, कल्याणकारी मजूर असोसिएशन, इमारत व इतर मजूर असोसिएशन, एकता असंघटित बांधकाम मजूर असोसिएशन, श्रमिक गर्जना फाउंडेशन अकोला, क्रांतिकारी मजूर असोसिएशन सह 15 संघटना एकत्र येऊन संयुक्त कृती समितीच्या वतीने अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला शिंदे शिवसेनेचे युवा आघाडीचे एडकेसह इंटकचे प्रदीप वखार यांसह अनेकांनी भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला। असंघटित मजूर संघटना संयुक्त कृती समिती अकोला जिल्हा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या मार्फत असंघटित मजुरांच्या विकासाकरिता 32 प्रकारच्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या होत्या, परंतु मंडळाचा राखीव निधी लाडकी बहीण योजनेमध्ये वळता केल्यामुळे असंघटित मजुरांना दिल्या जाणाऱ्या हक्काच्या योजना टप्प्याटप्प्याने बंद करीत आहेत। ही कृती महाराष्ट्र शासनाने बंद करून मजुरांच्या हिताकरिता लागू केलेल्या शैक्षणिक व विकासात्मक योजना सातत्याने चालू ठेवाव्या याकरिता आज दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून दुपारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी कृती समितीचे अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाबूलाल डोंगरे, सचिव संदीप खंडारे, प्रवीण खंडारे, सुनील वानखडे, प्रेम वानखडे, पंचशील गजघाटे, अनुराधाताई ढिसाळे, अक्षय सूर्यवंशी, शेख इर्शाद, सुनील तायडे या कृती बांधकाम मजूर संघटना कृती समितीच्या सदस्यांसह असंख्य मजूर, महिला मजूर धरणे आंदोलनात सहभागी झाले होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान, अकोला। आज आम्ही बांधकाम मजूर कृती समितीच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयावर आम्ही आज धरणे आंदोलन दिलेलं आहे। धरणे आंदोलनाचं कारण हे आहे की इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळामार्फत जे आम्हाला 32 प्रकारचे लाभ मिळत होते ते टप्प्याटप्प्याने बंद होत आहे। एक तर डिलिव्हरीचा त्यांनी बंद केला, शिष्यवृत्ती बंद केली, विवाहाचा बंद केला, मय्यतचा बंद केला। ह्या योजना टप्प्याटप्प्याने बंद होत आहे। पुन्हा अजून ज्या कामगार कार्यालयामध्ये आम्हाला आयुक्त नसल्यामुळे 2 वर्षापासून स्थायी आयुक्त आम्हाला पाहिजे आहे। ज्या महानगरपालिकेचे 90 दिवसाचे प्रमाणपत्र सही शिक्क्याचे त्यांनी बंद केलेले आहे ते लवकरात लवकर चालू करण्यात यावे। जे ग्रामीणमध्ये ग्रामसेवक 2 वर्षापासून सह्या देत नाही त्यांनी पण लवकरात लवकर चालू करा, यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर आज धरणे दिलेले आहे। जर हा धरणा आंदोलन आमचा सक्सेस नाही झाला या गोष्टीसाठी तर आम्ही येणाऱ्या 1 महिन्यात आम्ही मोठा मोर्चा काढणार आहोत। यासाठी आम्ही सगळेजण यावेळेस तयार आहोत। बड़ा रोक दो ताकि जो मगरूर सरकार पे जो बैठे हैं जो हुक्मरान इनको ये पता हो ये लोग हमारी योजनाएं बंद करने के साथ में हमारे वोट तक चोरी कर रहे हैं। आपने कल देखे राहुल जी के साथ में क्या हुआ, पूरा विपक्ष एकजुट होकर चुनाव आयोग से मिलने जा रहा था, ये बात करने जा रहा था कि भैया तुमने हमारे वोट चोरी क्यों किए, ये पूछने जा रहे थे। तो ये लोकशाही के अंदर उनको मारा गया, लाठीचार्ज की गई, पुलिस में गाड़ियों भर के उनको लेकर गया और चुनाव आयोग से मिलने तक नहीं दिया। तो ये क्या दादागिरी चल रही है। मेरा ये बोलना है कि अभी तक जो चल गया वो चल गया, लेकिन आने वाली नस्लों के लिए कोई रास्ता तो साफ करो कि कल ना पूछा, आज ना पूछा तो कल पूछेगा, वक्त सबका मिजाज पूछेगा। तुमने नस्ले नौ को दिया क्या, ये बदलता हुआ समाज पूछेगा। मैं समाज के उन लोगों से बात कर रहा हूं जो जागरूक लोग हैं। ये जागरूकता का ये सबूत है कि आप पे अन्याय हुआ तो लोकशाही पद्धति में आप यहाँ धरना आंदोलन कर रहे हैं। यही धरना आंदोलन इस देश के सबसे बड़ी संसद के विपक्ष के नेता
राहुल जी कल आंदोलन कर रहे थे, उनको रोका गया, उनको मारा गया, उनको बेइज्जती की गई, उनको गाड़ी में बैठाया गया, थाने में लिया के बैठाया गया। उनका बोलना क्या था कि वो कोई पार्टी के लिए और किसी संगठन के लिए थोड़ी लड़ रहे थे। वो देश के अंदर जो सबसे बड़ा हमारा तुम्हारा हथियार है वोट, वो वोट ही चोरी हो गया, वो वोट चोरी हो गया। उसकी दखल देने के लिए उसकी बात कर रहे थे। जिस तरह आप कोई नई डिमांड नहीं कर रहे, तो तुम्हारी योजना चालू थी वो बंद क्यों कर दिए? यहाँ पे अधिकारी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.